नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची। आजकाल अनेकदा मुले आणि घरातले मोठे सुद्धा जेवणातील कढीपत्ता काढून टाकतात। तर तुम्ही जर या पद्धतीने कढीपत्त्याची चटणी बनवली तर घरातील आवडीने खातील आणि शरीराला पोषणही मिळते। तर यासाठी मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। 18 ते 20 मी लाल मिरची घेतलेली आहे। अर्धा चम्मच हिंग टाकायचा आहे। 120 ग्रॅम मी हरभरा डाळ घेतलेली आहे। 120 ग्रॅम मी उडदाची डाळ घेतलेली आहे। नंतर योग्य असे तेल घ्या, जेवढे लागेल तेवढे, चवीनुसार मीठ आणि 20 लसूण पाकळ्या मी ते चेचून घेतलेले आहेत। लसूणची तलफरस सोबत मी चेचून घेतलेला आहे आणि 1 चम्मच धने घेतलेले आहे। तर इथं मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। तर आपण हे सर्व सामग्री कमी आचेवरच भाजून घ्यायची आहे। कढई आपली तापलेली आहे, तर त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊ। आणि हा जो कढीपत्ता आहे तो थोडासा भाजून घेऊया, जेणेकरून कुरकुरीत असा होईल। एक 2-3 मिनिटं परतून घ्या। हे सगळी रेसिपी आपण मीडियम आचेवरच ठेवून करायची आहे। तेलात भाजून यासाठी घ्यायचं की जेव्हा तुम्ही चटणी बारीक करताल तेव्हा या कढीपत्त्याचा खमंग असा वास सुटतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तर आपला कढीपत्ता इथे भाजलेला आहे, आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तर इथं आपण कढीपत्ता हलकासा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपण अजून थोडेसे तेल घालून घेऊया आणि यामध्ये हरभरा डाळ, पहिल्यांदा हरभरा डाळ भाजून घेऊया। मी हरभरा डाळ आधी टाकली कारण हरभरा डाळ भाजायला थोडीशी उशीर लागतो, त्याच्यामुळे मी दोन्ही सोबत डाळी टाकल्या नाही। आता थोडीशी हरभरा डाळ भाजलेली आहे, आपण यात उडीद डाळ टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या डाळी ते भाजलेल्या आहेत, याच्यामधून खमंग असा वास सुटलेला आहे। तर ही डाळ आपण यामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण अजून थोडेसे तेल ओतूया। त्यामध्ये हा जो लसूण आहे चेचलेला तो आपण टाकूया आणि हे 1 चम्मच धने, हे खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया।
त्यानंतर ह्या लाल मिरच्या पण भाजून घेऊया. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी मिरच्या घेऊ शकता. तर इथे आपल्या मिरच्याही भाजून झालेल्या आहेत, हेही आपण यातच काढून घेऊया. चालू कर, बंद कर. तर हे सर्व मिश्रण आहे हे आपण यामध्येच काढूया. यावेळी गॅस बंद करायचा आहे. आपले सर्व भाजून झालेले आहे. यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच हिंग, ही अर्धी चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपले साहित्य तयार झालेलं आहे. एकदम भाजून असं व्यवस्थित डाळी छान भाजलेल्या गेलेल्या आहेत. यामधून खमंग असा वास सुटलेला आहे. तर हे मिश्रण आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया. नंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया. तर आपले हे मिश्रण आहे जे गार झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. आणि हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली कढीपत्त्याची चटणी तर तयार झालेली आहे. त्यातून खमंग असा वास सुटलेला आहे. तर तुम्ही ही चटणी इडली डोश्या सोबत तुम्ही खाऊ शकता. अशी जर तुम्ही चटणी बनवली तर लहान मोठे दोन्हीही आवडीने कढीपत्ता खातील आणि शरीराला योग्य असे पोषण मिळेल. आणि यामुळे तुमचे केस गळतीचे प्रमाण कमी होईल. तर आपण ही चटणी आहे ती बाउल मध्ये काढून घेऊया एका. तर तुम्ही बघू शकता आपली इथे कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही चटणी डोश्या सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही तूप भात सोबत सुद्धा ही चटणी खाऊ शकता. तर तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.